तर उद्धव ठाकरेंनीही हिंदी सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। हिंदी सक्ती करून भाजपकडून राज्यात भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। भाजपकडून हुकुमशाही लादण्याची पावलं आहेत असा आरोप ठाकरेंनी केला। इतर कुठलीही भाषा सक्तीनं लादून घेणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। हिंदीचं वावडं नाहीये, पण हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे। आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे। कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला। आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही, कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको। तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय 5 मिनिटांमध्ये संपण्यासारखा आहे। मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही, होऊ देणार नाही, त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे। आणि हे दळण कशासाठी दळताय, म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत। हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सगळं चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत।